परिवार अभियान चालू आहे. म्हणजे काय शासनाचं म्हणणं काय, नारी ह्या सशक्त असल्या पाहिजे. आणि जर तुम्ही चांगल्या दंतपुष्ट असल्या तर तुमचा परिवार कसा राहील, बरोबर नाही काय, परिवार स्वस्थ राहील. म्हणून आपण काय करायचं, वेळेवर जेवण, आपली वैयक्तिक स्वच्छता, नियमित दिवसाची काय म्हणजे दिनचर्या आहे ते वेळेवर करायची, वेळेवर आहार घ्यायचा, वेळेवर घ्यायचं आणि वेळोवेळी तपासणी करायची. त्याच्यामुळे काय ते तपासणी केल्यानं काय ते आपल्याला आधार जरुरी नाही का, असलाच पाहिजे नसलाच पाहिजे. नसला तर चांगलं, असला तर पटकन त्वरित उपचार होते ना, बरोबर नाही काय. जर एखादं निदान झालं कोणत्या आजारात तर तुरंत उपचार केले जाते. म्हणून आपण पटकन बरोबर, नाही तर काय होते आपण आजार अंगावर काढत गेलो तर आपलं वजन कमी होते, आपण कुपोषित बनतो. म्हणून ह्यासाठी हा प्रोग्राम आहे. आणि महत्वाचा गोष्ट सर्वात जास्त कोणासाठी, या नारीसाठी आहे, महिलांसाठी आहे ना. सर्वांनी फायदा घ्यायचा. आणि तुम्हाला शाळेत गोळ्या देतात मंगळवारी खायच्या, त्याने हिमोग्लोबिन वाढते. बाकी आणखी काही तुमच्या काही अडचणी मनातल्या शंका काही नाही, काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा. बघा सांगायचं दादा तर नाही. आणि हे बघा, तुमच्या शिक्षकांना तुमच्या मैत्रिणींसारखं समजायचं आणि त्यांना प्रत्येक अडचणी सांगायच्या. जरुरी नाही काही डॉक्टरला सांगायच्या डॉक्टरांना, परंतु शिक्षकांना मैत्रीण समजायचं तर त्या तुमच्या प्रत्येक गोष्टीचं निरसन करू शकते, बरोबर नाही काय, कुठलीही गोष्ट. म्हणून मनात न ठेवता सांगायचं. आपण आपल्या आई सांगतो ना, लागतो का आई सांगा नाही, मैत्रिणीला सांगतो, तसंच आपण मैत्रीण आई म्हणून समजून आपल्या मिस्टरांना सांगायचं. आणि ह्या याचा जास्तीत जास्त आपल्या आईला, आपल्या बहिणीला, राज्य कोणी असेल त्यांना ह्या याचा लाभ घ्यायला सांगा. कोणता विषय नाही, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान. हा केव्हापासून आहे, 17/9 पासून तर 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला काय आहे, गांधी जयंती. आणि 17 तारखेला काय होतं नाही माहित, आपल्या प्रधानमंत्रीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त तुम्हाला सशक्त करण्यासाठी आपल्या प्रधानमंत्रीने कुठली योजना काढली, स्वस्थ नारी सशक्त परिवार. समजलं काय, आता शाळेत जाऊन सांगा ना. ठीक आहे, धन्यवाद.